अप्रतिम नेल पेंट लावतो माझा नवरा. ऐसा करना पडेगा, शादी करोगे तो. सोच लो. हिच्यासारखी पोरगी मिळायला भाग्य लागतं सिद्ध्या, करायला. शिऱ्याचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे. मॅडमने केक बनवलाय एकदम भारीच, एकदम ऍस्थेटिक केक बनवलाय मॅडम तुम्ही. ठीक आहे, जरा दाखवा आपल्या सबस्क्राईब्सला, आपल्या मंडळींना दाखवा जरा, आपल्या गाईज लोकांना दाखवा जरा. हा केक आहे मस्त, बटर क्रीम सारखी फिनिशिंग केली आहे फ्रेश क्रीम मध्ये. काय बोलतोस सिद्ध्या? तुझ्या लग्नात असाच एस्थेटिक बनवणार. माझ्या काय बोलतोय? माझ्या लग्नापर्यंत तुम्ही जगाल काय? दुसरा शेप बनवायला लागेल केक. बाबा, माझ्या आईच एकुलती एक आहे, मी एकुलती एक आहे. मुस्तफा राहील का आतापर्यंत? ते माहित नाही. मॅडम तो रहेगी ना. तुम लोग अभी से ही मुझे मार रहे हो साला, 30 भी नहीं हुए. माझ्या लग्नापर्यंत मी इथे असेन का? हा, पण आम्हाला बोलवणार नाही तू. बोलवणार ना. तुझी मम्मी तर बोलली फ्रेंडशिप टिकवा. बोलवणार ना 50 वर्षापर्यंत. हा, तुमच्या पण नाही. मम्मीला सांगते बघा तुमच्या पोराचे पाय पाळण्यात. बोलवणार ना. बोलते मॅडम माझ्या लग्नापर्यंत तुम्हाला वाव नाही, पत्रिका पण नाही देणार मी. गावालाच असणार ना तुम्ही आता. सर 10 वर्षानंतर मॅडमला गावालाच घेतलं. की बाबा तुझ्या मेसेज मध्ये मी टाईप करून ठेवलं. पोस्ट थँक्यू पण नाही. थँक्यू पण नाही. वाचलंच नाही, मी जस्ट बघितला. काय आलं तुला असं बोलायला? तू मेसेज एवढा बरा मोठा मला पाठवलास, तो मेसेज बघून मला वाटलं की तू असंच काहीतरी पाठवलंय जे तुला पोस्ट करायचंय, म्हणून मी वाचलं पण नाही. वाचते रिवर्ट करेन मी तुला लवकरच. शिरा बनवतोय आम्ही. काय म्हणाले? शिरा शिरा नॉर्मल की पायनॅपल? नॉर्मल, पायनॅपल नाही. नॉर्मल शिरा बनवतोय आम्ही, तुपातला शिरा, प्रसादासारखा शिरा. प्रसादासारखा शिरा बनवते म्हणाली आज. ह्या शिऱ्यामध्ये सगळं इक्वल घ्यायला लागतं. शिऱ्याचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जास्त तूप काय आहे, कारण की याच्यामध्ये सगळं इक्वल घ्यायला लागतं, है ना. प्रसादाचा शिरा असतो ना, तो त्याच्यामध्ये 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1.25 किलो तूप, इक्वल प्रिपरेशन असतं त्याचं. म्हणून हा तुपातला शिरा आहे, प्रसादाचा शिरा. आता किती वेळ लागतो याला? हे चांगलं भाजून घ्यायचं, ते तूप आटतं, मग त्याच्यात दूध टाकायचं. वाव, टेस्टी होणार आहे गाईस, दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळा. फायनली झाला. काय म्हणाली? वेळ लागणार नाही, म्हणजे तयार होण्याच्या वाटेवर आहे, त्याला थोडंसं झाकण ठेवावं लागेल आय थिंक. कळलं, ते तूप एक्स्ट्राच पाहिजे, आपण उगाच हा, extra. ते असं तूप थोडासा सुटतं ना. तयार होण्याच्या वाटेवर आहे, त्याला झाकण ठेवावं लागेल असं ते वाटतंय मला. रवा तुम्हाला, शिरा तुम्हाला झाला की आम्ही सांगतो. चला बाय. आपला शिरा तयार झालाय. शेफ म्हणाली एकदम टेस्टी आणि लजीज दिसतोय. आता आम्ही टेस्ट करतो. मनाली रिव्ह्यू देते स्वतःनेच बनवलेल्या शिऱ्याचा. छान झालाय, छान झालाय. आता आम्ही पण खाणार, मी पण खाणार. गोड कमी आहे तुझ्याकडे. छान आहे बघ, असं पाहिजे. जास्त गोड काय करायचं. चला बाय. हे चांगलं वाटेल का तुला? मुस्तफा कुछ बोलना है क्या? ऐसा करना पडेगा शादी के बाद. नहीं तो फिर शादी के बाद ऐसा करना पड़ेगा. छान नव्हतंस. शिरा मुस्तफाने खाल्ला नाही. क्यों? कसम से खाया, इसके वो चक्कर में. पसंद नहीं आया?
मतलब बादाम खत्म हो गया अभी बस हो गया बोलता मेरे को कोणतरी आठवत राहते. क्या रे बादाम के लिए तू देख ले भाई. क्या ये देखो ऐसा करना पड़ेगा शादी करोगे तो सोच लो. ऐसा हाँ सिर्फ गिफ्ट के चक्कर में कुछ नहीं होगा. कभी गिफ्ट मिलेगा. सर विदाउट गिफ्ट के ये सब कर रहे हैं. त्याला चांगलीच पोरगी भेटेल. माझ्यासाठी पहिलं सिद्धार्थ तोंडात तू. माझ्यासारखी बोलल्यावर हसतोय. अभी क्या बोलूं अच्छे अच्छी मिले बस माझ्यासारखी पोरगी बोल तू काहीतरी. मनाली सारखी पोरगी बोलल्यानंतर हसतोय हा. हसतोय ना काय मग माझ्यासारखी पोरगी मिळाला तिच्यासारखी पोरगी बोलल्यानंतर सिद्ध्या लाजतोय. भाग्य लागतं असं बोलायचंय. काय बोलतोय. तिच्यासारखी पोरगी मिळायला भाग्य लागतं सिद्ध्या त्याला लागतं. ढूंढो फिर तुम्ही नको आता भाग्य लागतं. दुसरा फोन नाही करा झाला हा आवाला झाला हा बघ झालाय. वाव ये पानी वाला है क्या अप्रतिम नेल पेंट लावतो माझा नवरा. सर दुसरा पाहिजे. तुमच्या अपॉइंटमेंट पण फिक्स करा. लोकांना नाही लावणार. अरे म्हणजे पोरींचे पाय पकडायला. बिझनेस ओपन करू शकतो ना आपण.